सकाळ सर्वांना. आपण येथे आज शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर सर्व आदरणीय शिक्षक, डायरेक्टर्स आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर मी माझं भाषण हे मराठीत सादर करत आहे, त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर आजचा दिवस शिक्षक दिन हा साजरा करण्याची सुरुवात ही 1962 साली झाली. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो. तर 1962 साली ज्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती बनले, तर त्यावेळेस काही विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यांच्या जन्मदिनानिमित्त. तर त्यावेळेस त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली की माझा हा वाढदिवस हा शिक्षक दिन किंवा मग शिक्षकांच्या त्यांच्या कार्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझा जन्मदिवस साजरा केला जावा. तेव्हापासून हा दिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर शिक्षकांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. तर जसा कुंभार एखाद्या मातीच्या किंवा चिखलाला जसा आकार देतो, त्यातून मातीचे भांडे बनवतो, त्या पद्धतीने शिक्षक हे आपल्या जीवनाला आपल्याला आकार देत असतात. जसे CLI मध्ये आपण आलो आहोत असं विद्यार्थी म्हणून आलो आहोत आणि आपल्यातून एक चांगला सेफ्टी ऑफिसर घडवण्याचे काम हे आपले शिक्षक वृंद करत आहेत. आणि नुसतंच पुस्तकी ज्ञान नाही, तर आपल्या मूल्यांची आपल्यामध्ये सर्व मूल्यांची जडणघडण करणे किंवा आपल्यामधून चांगला माणूस घडवणे याचं कार्य असं महान कार्य आपले शिक्षक वृंद करत आहेत. तर मी एक मराठी कविता आहे कुसुमाग्रजांची, तिच्या थोड्या ओळी सादर करतो. तर त्या अशा आहेत की सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. तर यामध्ये देव हा प्रत्यक्ष टीचरच्या शिक्षकांच्या स्वरूपात आपल्याला येतात आणि ते आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात. तर ही जी शिक्षक किंवा गुरुची परंपरा आहे ही तर खूप प्राचीन काळापासून आहे आणि ती आजपर्यंत आपण जोपासत आहोत. आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यामध्ये सुद्धा आपण इथे येऊन शिक्षक दिन साजरा करत आहोत आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. हेच खूप आपलं भाग्य. आणि मुख्य म्हणजे की ज्ञानदानाचे खूप महान कार्य शिक्षक करत असतात. तर त्यावरून आणखी एक मराठी कविता आहे, त्यामध्ये असं आहे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवाहून सुंदर आहे. तर अशा या CLI या मंदिराचे हे सर्व टीचर, डायरेक्टर देव आहेत, आपण त्यांचे भक्त आहोत. तर आपण असेच ते आपल्याला आयुष्यभर गायडन्स देत राहतील आणि आपण पण त्यांच्याकडून गायडन्स घेत राहू, हीच आशा. धन्यवाद.